मित्रांनो, आपण याआधी मुख्यमंत्री योजनादूत संदर्भात हा एक स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये योजनादूत उपक्रम काय आहे, त्यामध्ये कोणत्या उमेदवारांना कशा प्रकारे अर्ज करून यामध्ये सहभागी होता येणार याची माहिती दिली होती। आता काल 6 सप्टेंबर 2024 रोजी शासनाकडून मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे। त्यासाठी mahaYojnaDoot.org ही वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। तर हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातील सुरुवातीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील पुढचे येणारे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत। प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकांमागे एक, अशा पद्धतीने राज्यात एकूण 50,000 योजनादूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे। या योजनादूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे। योजनादूत म्हणजेच सरकारच्या ज्या काही योजना असतील त्या योजनांबद्दल त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन त्या योजनांची माहिती सर्वांना सांगणे, त्याबाबत अवगत करणे। या योजनेसाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वर्ष वयोगटातील असावा। उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असला पाहिजे। उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असले पाहिजे। त्याचप्रमाणे जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे कम्प्युटरचे ज्ञान असले पाहिजे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे एक स्मार्टफोन असला पाहिजे आणि तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे। कागदपत्र म्हणाल तर मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण म्हणजे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट किंवा ग्रॅज्युएशन मार्कशीट, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार ज्या बँकेशी लिंक आहे त्या बँक खात्याचा पुरावा म्हणजे पासबुक, कॅन्सल चेक किंवा स्टेटमेंट, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि ऑनलाईन अर्जाबाबतचे हमीपत्र जे ऑनलाईन अर्ज भरतानाच तुम्हाला सबमिट करायचे आहे। आणि आता लास्ट डेट विचाराल तर 13 सप्टेंबर 2024 ही उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची दिलेली शेवटची डेट आहे, म्हणजे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज जमा झाले पाहिजेत। तर आता अर्ज करण्यासाठी mahaYojnaDoot.org या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचे इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो, वेबसाईटची डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। हा अर्ज तुम्हाला मोबाईलवर सुद्धा भरता येणार आहे, त्यासाठी कम्प्युटरच पाहिजे असे काही नाही, मोबाईलवर सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूतसाठी ऑनलाईन अर्ज भरता येईल। आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर वेबसाईटची सर्व माहिती तुम्हाला मिळते। 6 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे, 50,000 योजनादूत भरले जाणार आहे, प्रत्येकाला 10,000 रुपये मासिक विद्यावेतन मिळणार आहे। त्याचप्रमाणे उमेदवाराची नोंदणी कशी करायची याची थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे। इथे योजनादूतांना काय फायदा मिळणार, त्यांची पात्रता काय, ती सर्व माहिती दिलेली आहे। आता नोंदणी करण्यासाठी या साईडला दिलेले नोंदणी हे बटन क्लिक करा। इथे यूथ असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता यापुढे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रतेचे निकष पुन्हा एकदा दाखवले जातील। हे पात्रतेचे निकष पूर्ण होत असतील तर खाली दिलेले हे कन्सेंट म्हणजेच तुमचे प्रतिज्ञापत्र किंवा तुमची संमती, आधारद्वारे तुमची ओळख पटवण्यासाठी जी संमती द्यावी लागतील ती व्यवस्थित वाचून घ्या। वाचल्यानंतर इथे पहिले तुमचा बॉक्स टिक करा, त्याखाली तुमचा 12 आकडी आधार नंबर एंटर करा आणि खाली दिलेला हा कॅप्चा कोड व्हेरीफाय करण्यासाठी इथे आय एम नॉट रोबोट या बॉक्सवर टिक करा आणि व्हेरीफाय बटन क्लिक करा। पुढे तुमच्या आधार नंबरच्या खाली पुन्हा एकदा एक बॉक्स दाखवला जाईल व्हेरिफिकेशनसाठी, त्यावर क्लिक करा आणि गेट OTP हे बटन क्लिक करा। आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला, तो OTP या ठिकाणी एंटर करा। OTP एंटर केल्यानंतर पुन्हा एकदा आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून व्हेरीफाय बटन क्लिक करा। पुढे फॉर्म ओपन केला जाईल। आता तुमची आधार कार्डप्रमाणे खाली सर्व माहिती दाखवली जाईल, जसे तुमचे नाव, डेट ऑफ बर्थ। तर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, त्याखाली तुमचा मोबाईल नंबर एंटर करा जो आधारसोबत लिंक असेल। त्यानंतर तुमचे जेंडर सिलेक्ट करा, इथे तुमची डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आधारप्रमाणे आलेली आहेच। त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडता ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करा। व्हॉट्सअपचा नंबर कोणता, जर तुमचा मोबाईल नंबर हा व्हॉट्सअपला कनेक्टेड असेल तर तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता। त्याखाली ॲड्रेसमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता भरा। लक्षात ठेवा हा पत्ता तुम्ही आधार कार्डप्रमाणे भरला तरच योग्य राहील, त्यामुळे आधार कार्डप्रमाणे पत्ता भरा। सिटी निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा या लिस्टमधून निवडायचा आहे। पुढे तुमचा पिनकोड एंटर करा, त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का, डू यू हॅव अ स्मार्टफोन, यासाठी येस ऑर नो हे ऑप्शन क्लिक करा। लक्षात ठेवा योजनादूताकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे, त्यामुळे इथे येस क्लिक करा। हायेस्ट एज्युकेशन, इथे तुमचे हायेस्ट एज्युकेशन काय आहे। आता इथे कमीत कमी मर्यादा ही बॅचलर डिग्रीची आहे किंवा पदवीधराची आहे, त्यामुळे बॅचलर असाल तर बॅचलर अथवा तुम्ही PG किंवा त्याच्या वरचे शिक्षण घेतले असेल तर PG अँड अबोव हा ऑप्शन सिलेक्ट करा। यानंतर
हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजनादूत? तुम्हाला योजनादूताबद्दल कशी माहिती मिळाली? यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर दिलेले हे कन्सेंट वाचा आणि इथे हा बॉक्स टिक करा. आता पुढे पुन्हा एकदा आय एम नॉट रोबोट यावर टिक करून तो व्हेरीफाय करण्यासाठी इथे दिलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. जसे इथे सिलेक्ट ऑल स्क्वेअर्स विथ मोटरसायकल, म्हणजे मोटरसायकल दिसत असलेले सगळे बॉक्सेस सिलेक्ट करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तो व्हेरीफाय करायचा आहे. अशा प्रकारे तो चेकबॉक्स टिक केला जाईल आणि गेट OTP हे बटन क्लिक करा. आता एक OTP तुमच्या मोबाईलवर रिसीव्ह होईल. तो OTP या ठिकाणी एंटर करून त्या खालचे आय एम नॉट रोबोट हे बटन क्लिक करा आणि रजिस्टर बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन आता सक्सेसफुल झाले आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला यू नीड टू कंप्लीट युअर प्रोफाईल टू प्रोसीड फर्दर हे बटन दिसेल. इथे कंप्लीट प्रोफाईलवर क्लिक करा. तुम्ही जी काही माहिती आत्तापर्यंत भरली आहे ती माहिती सर्व या ठिकाणी दाखवली जाईल. खाली तुम्हाला एज व्हॅलिडेशन सर्टिफिकेट जोडायचे आहे, म्हणजेच अपलोड करायचे आहे. एज व्हॅलिडेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं शाळा सोडल्याचा दाखला असेल, जन्म दाखला असेल किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल. तिघांपैकी एक या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यासाठी त्याचा फॉर्मॅट JPG, JPEG, PNG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. चूज फाईल हे बटन क्लिक करून ते अपलोड करा. त्यानंतर हू हॅज असिस्टेड यू टू फिलिंग द फॉर्म, म्हणजे तुमची फॉर्म भरण्यासाठी कोण मदत करत आहे त्यासाठी सिलेक्ट या बटनवर क्लिक करा. तुम्ही स्वतः भरणार असाल तर सेल्फ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे तो जिल्हा या लिस्टमधून निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर खाली UG डिटेल्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, इथे बॅचलर्स असं तुम्ही माहिती तर दिलेली आहे, पण कुठला कोर्स केला बॅचलर्समध्ये, म्हणजे जसे BCom, BSc, BA, MCom, ती माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. त्याखाली कुठल्या बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ग्रॅज्युएशन पास झाला ते बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचे नाव एंटर करा. त्यानंतर कुठल्या वर्षी पास झाला ते वर्ष इयर ऑफ पासिंगमध्ये सिलेक्ट करा आणि पुढे पर्सेंटेज स्कोर्ड, म्हणजे तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळाले ती टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे. नंतर खाली तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे तुमचे मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. ते मार्कशीट अपलोड करण्यासाठी चूज फाईल हे बटन क्लिक करून तुमचे मार्कशीट तुम्ही अपलोड करू शकता. ते अपलोड झाल्यानंतर खाली तुम्हाला ॲड टू लिस्ट हे बटन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ती माहिती, ती एज्युकेशनल क्वालिफिकेशनची माहिती या ठिकाणी ॲड केली जाईल आणि सेव्ह बटन तुम्ही क्लिक केल्यानंतर ती माहिती सेव्ह केली जाईल. आता यानंतर खाली स्क्रोल केले तर तुम्हाला व्ह्यू रिझ्यूम हे बटन दिसेल. त्यावर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्ही दिलेल्या सर्व माहितीनुसार एक रिझ्यूम, एक बायोडेटा तुमचा तयार केला जाईल. तो अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो बायोडेटा बरोबर असल्याची खात्री करा आणि खाली तो प्रिंट करण्यासाठी प्रिंट हे बटन क्लिक करून तुम्ही ती माहिती प्रिंट करू शकता किंवा ती PDF म्हणून सेव्हसुद्धा करू शकता. आता यानंतर मुख्य पेजवर ज्यावेळेस तुम्ही मॅचिंग जॉब्स या ऑप्शनवर क्लिक करता त्यावेळेस एक नवीन पेज समोर ओपन होईल. इथे तुम्हाला लोकेशन टाईपमध्ये अर्बन आणि रुरल असे 2 ऑप्शन दिसतील. जर योजनादूत म्हणून तुम्हाला शहरी भागात काम करायचे असेल तर अर्बन सिलेक्ट करा, ग्रामीण भागात काम करायचे असेल तर रुरल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता रुरल हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा तर ऑलरेडी सिलेक्टेडच आहे. त्यानंतर ब्लॉकमध्ये तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यापुढे कोणत्या ग्रामपंचायतीत तुम्हाला काम करायचे त्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा आणि सर्च बटन क्लिक करा. अशा प्रकारे त्या ग्रामपंचायतीमध्ये किती योजनादूतांसाठी जागा उपलब्ध आहे ती माहिती दाखवली जाईल. आता या ग्रामपंचायतीमध्ये ॲज अ योजनादूत तुम्हाला अप्लाय करायचे असेल तर खाली अप्लाय बटन दिलेलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अप्लाय टू द जॉब सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. तुमचे ॲप्लिकेशनचे स्टेटस बघायचे असेल तर इथे ॲप्लिकेशन हा मेनू दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचे सबमिट झालेले ॲप्लिकेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. मित्रांनो, लक्षात घ्या की या ठिकाणी तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन विड्रॉ सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला जर आता या ठिकाणी तुम्ही अप्लाय तर केले आहे पण तुम्हाला दुसरे कुठेतरी अप्लाय करायचे असेल आणि हा अर्ज रद्द करायचा असेल तर या ठिकाणी शेवटी ॲक्शन कॉलम दिलेला आहे. त्या ॲक्शन कॉलममध्ये व्ह्यू आणि क्रॉसचे एक साईन दिसेल. त्या क्रॉसच्या साईनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर हा तुमचा अर्ज रद्द केला जाईल आणि पुन्हा तुम्ही एक नवीन अर्ज भरू शकता. आता ज्यावेळेस तुमची योजनादूत म्हणून निवड केली जाईल सरकार आणि तुमच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट केला जाईल जो 6 महिन्यांचा असेल आणि तो कॉन्ट्रॅक्ट जर तुम्हाला बघायचा असेल तो डाउनलोड करायचा असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट्स या बटनवर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला या स्क्रीनवर दाखवला जाईल. आता इथे नो कॉन्ट्रॅक्ट्स येट असं सांगत आहे कारण आत्ताच अप्लाय केलेले आहे. तर अशा प्रकारे सरकारच्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमामध्ये ऑनलाईन अर्ज करून सहभागी होता येणार आहे. लक्षात ठेवा, हा उपक्रम फक्त 6 महिन्यांसाठी आहे. योजनादूत म्हणून तुम्ही सरकारसाठी 6 महिन्यांसाठी काम करणार आहात आणि या प्रत्येक महिन्यासाठी 10,000 रुपये मानधन तुम्हाला सरकारकडून दिले जाणार आहे. बाकी योजनादूताचे काम काय असणार किंवा इतर माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.